गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आठवतं ना कालच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं आहे? एक्सरसाइज नंबर 7.1 कव्हर केलेली आहे आपण कालच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. आज आपण एक्सरसाइज नंबर 7.2 स्टार्ट करतोय. 7.2 संपूनच आपल्याला लेक्चर संपवायचं आहे. तुमच्या माहिती दिसतं किती क्वेश्चन आहेत? 8 क्वेश्चन आहेत टोटल, बरोबर? अच्छा, स्वराली आज पाठवून देतो हवं तर. मला वाटतं की मी काल सेंड केलं आहे, बट स्टील मी चेक करतो. ओके, दोन्ही बॅचवरती पाठवलेलं मी. हां, पहा काय सांगतो मी आत्ता इथं. हे टोटल 8 क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत. मग याला 1 तास लागला तर 1 तास, सव्वा तास लागला तर सव्वा तास, किंवा 1.5 तास लागला तर 1.5 तास, किंवा मे बी 45 मिनिटात झालं तर 45 मिनिटात. एवढं संपून आपल्याला हा लेक्चर संपवायचा. ओके, तर क्वेश्चन काय आहे पहा. आय होप तुम्ही कालचं लेक्चर पाहिलं असेल. कालचं लेक्चर पाहिलं असेल तर आज थोडंसं व्यवस्थित समजेल. ओके, फाइंड द फिजिबल सोल्युशन ऑफ फॉलोइंग इनइक्वेशन्स ग्राफिकली अगेन. ओके, तर ठीक आहे. स्टार्टिंग विथ क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट करतो मी इथे. बघा जरा काय आहे क्वेश्चन नंबर 1. पहा मुलांना, सर्वात पहिले एक काम करा. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करून घ्या डायरेक्टली. ठीक आहे, आपली एक्स ॲक्सिस आणि इथे वाय ॲक्सिस आपण इथे ड्रॉ केलेली आहे. ओके, क्वेश्चन काय, कन्स्टंट काय, तर 3x + 2y इज लेसर दॅन ऑर इक्वल टू 18. हा पहिला कन्स्टंट, अशी एक लाईन मारतो इथे. त्याच्यानंतर सेकंड कन्स्टंट इज 2x + y इज लेसर दॅन ऑर इक्वल टू 10. फाईन. अँड देन त्याच्यानंतरचे दोन कन्स्टंट आहेत ना, हे x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. बरं, तुम्हाला याचा मिनिंग समजला का रे? हे कॉमा आहे याचा अर्थ काय समजतो का? कॉमा आहे याचा अर्थ अँड, म्हणजे असा एरिया शोधा किंवा असे पॉईंट शोधा जे याला पण सॅटिस्फाय करेल, याला पण सॅटिस्फाय करेल, याला पण सॅटिस्फाय करेल आणि याला पण सॅटिस्फाय करेल. शेवटची दोन तर एकदम सोपी आहेत. एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे एक्स पॉझिटिव्ह, वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे वाय पण पॉझिटिव्ह. एक्स पण पॉझिटिव्ह आणि वाय पण पॉझिटिव्ह म्हणजे कोणता क्वाड्रंट? फर्स्ट क्वाड्रंट. हे तुम्हाला हे समजलं ना? एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स पॉझिटिव्ह, वाय पॉझिटिव्ह, बोथ आर पॉझिटिव्ह. दोघे पॉझिटिव्ह याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे जो काही एरिया तुम्ही हायलाईट करणार ना, तो फक्त आणि फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधलाच एरिया असला पाहिजे. बाकी क्वाड्रंटचा काहीही संबंध नाही. म्हणून मी ड्रॉ करते वेळी पण ना, फर्स्ट क्वाड्रंट असा मोठा ड्रॉ केलाय, सेकंड, थर्ड, फोर्थ हे थोडंसं लाईक साईड लाईन केलं मी त्यांना. ओके, आता राहिला प्रश्न या दोन लाईनचा. मला असं वाटतं की काल पण आपण शेवटी असे क्वेश्चन्स केलेत बहुतेक 2 लाईनचे, नाही का? ज्यामध्ये पहिला स्टेप आपला काय होता, इक्वेशन काही जरी असेल इन इक्वेशन, तर आपण त्याला असं इक्वल टू करून लिहित असतो, बरोबर? याला आपण असं इक्वल टू करून लिहित असतो. पटलं सर्वांना? त्यानंतर हा 18 तिकडे जाऊन डिवाइड करतो आपण, म्हणजे 3x डिवाइड बाय 18 प्लस 2y डिवाइड बाय 18 इज इक्वल टू 18/18 तर 1च असतो असे. सो x डिवाइड बाय 6 प्लस y डिवाइड बाय 9 इज इक्वल टू 1 बनतो. 10 तिकडे जाऊन डिवाइड करतो, 2x डिवाइड बाय 10 प्लस y डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 1 करतो. म्हणजे x डिवाइड बाय 5 प्लस y डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 1 करतो. ठीक आहे, हे असं. तर ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. एक काम करू, आपण दोन्ही लाईन्स ड्रॉ करू व्यवस्थित. ज्यावेळेस फक्त 2 लाईन्स आहेत ना, तर त्यावेळेस काही प्रॉब्लेम नाही, असं डायरेक्टली पटापट मार्किंग केलं तरी चालेल. पण ज्यावेळेस 3-4 लाईन्स असतील ना रे, तर त्यावेळेस स्केल थोडीशी प्रॉपर असली पाहिजे. स्केल म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ना, इथलं डिस्टन्स हे सर्व युनिफॉर्म असलं पाहिजे. का असं म्हणतोय मी, तुम्हाला समजेल ज्यावेळेस 3-4 लाईन येतील त्यावेळी. ओके, 6 यार, एक 6 पर्यंतच आहे ना. ओके, 6 देन 7 देन 8 देन वाय बहुतेक 10 पर्यंत आहे ना. दिस इज 9 अँड इथे कुठेतरी वरती जाऊन 10 होणार आहे. ठीक आहे, 10. ओके, चलो काय म्हणताय? अच्छा, मिळालं ना रेकॉर्डिंग? गुड. आता ही जी पहिली लाईन आहे ना, एक्सच्या खालती 6 आहे, म्हणजे हा पॉईंट कलर ग्रीन करतो. वा, पहिली लाईन ड्रॉ करायची. एक्सच्या खालती 6 आहे आणि वायच्या खालती किती रे मुलांना? 9, म्हणजे हा दुसरा पॉईंट, बरोबर?
आता या दोघांना तुम्ही जॉईन करा. केलं मी जॉईन. अशी लाईन आली की नाही. आणि लाईन आल्या आल्या एक काम करा, सर्वात पहिले त्या लाईनला रिप्रेझेंट करा. ही लाईन आहे अशी, नाही का, कोणती, 3x + 2y = 18 वाली लाईन आहे ही. पहा ना, 3x + 2y = 18 वाली लाईन. इथे सिम्बॉल पहा, लेसर दॅन आहे की ग्रेटर दॅन. लेसर दॅन. मला तुम्ही कळवा की लेसर दॅन म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन की अवे फ्रॉम ओरिजिन. सांगा माईक ऑन करून. लेसर दॅन मीन्स व्हॉट? टुवर्ड्स ओरिजिन. म्हणजे या लाईनच्या इकडे. समजलं का तुम्हाला सर्वांना? या लाईनच्या या डायरेक्शन मधला एरिया आपल्याला हायलाईट करायचा आहे. बरं, आता दुसरी लाईन ड्रॉ करायची का? पहा, सेकंड लाईन पहा. सेकंड लाईन इथे इथे x/5. एक्सच्या खालती 5 असला पाहिजे. वायच्या खालती 10 असला पाहिजे. 10 कुठे आहे? इथे वरती आहे. वायच्या खालती असं 10 असला पाहिजे तिथे. करूया दोघांना जॉईन. पहा, इथे 10ला जॉईन करायचं, इथे 5ला जॉईन करायचं, इथे असं एक्सटेंड करायचं. बरोबर. आता मला तुम्ही हे पण कळवा की इथे पण लेसर दॅन आहे साईन. लेसर दॅन. लेसर दॅन मीन्स अगेन टुवर्ड्स ओरिजिन. मग सांगा या ग्रीन लाईनच्या पण खालती, या लाईनच्या पण इकडे. म्हणजे रिक्वायर्ड एरिया मला असं वाटतो की हा आहे. हा आपला रिक्वायर्ड एरिया. काय म्हणता? यस स्टुडंट्स. हा रिक्वायर्ड एरिया काय रिप्रेझेंट करत असतो हे मी तुम्हाला पहिले सांगतो. या एरियातला कोणताही पॉईंट घ्या. लेट अस से फॉर एक्झाम्पल हा पॉईंट घेतला मी. काय पॉईंट आहे? 1,4 आहे की नाही? 1,4. पहा ना, एक्स कॉर्डिनेट इज 1 अँड वाय कॉर्डिनेट इज 4. 1,4. हा 1,4 इथे टाका. 1 टाका. किती बनतो? 3. 4 टाका. किती बनतो? 8. 3 + 8 11. भाई 11 इज लेसर दॅन 18. बरोबर आहे. म्हणजे या पॉईंटनी याला सॅटिस्फाय करेल. 1,4 इथे जरी टाकला ना तुम्ही, इथे 1 टाका. किती बनला हा? 2. इथे 4 टाका. किती बनला हा? 4. 2 + 4 6 विच इज लेसर दॅन 10. यस, 100%. एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे का? हां, 1 इज ग्रेटर दॅन 0. वायची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे का? हां, वाय इज ग्रेटर दॅन 0. 4 आहे म्हणजे 0 पेक्षा जास्तच आहे. म्हणजे या एरियामधले पॉईंट्स हे असे पॉईंट्स असतात जे की या सर्वांना सॅटिस्फाय करतात. बरोबर. तर हा होता आपला क्वेश्चन नंबर 1. आता मी थोडंसं पुढे जातो क्वेश्चन नंबर 2 कडे. ठीक. थोडंसं हँड रेस करून कळवाल का किती मुलांना समजला क्वेश्चन नंबर 1? पहा आता क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतं. क्वेश्चन नंबर 2 मध्ये हे बघा, पहिलं काम आपलं हेच आहे. हे जे लाईन्स आहेत ना, आधी लिहा व्यवस्थित. 2x + 3y = 6 लिहिता याला तुम्ही पहिल्या लाईनला. हे सोडून द्या, इक्वल टू करून टाका. x + y = 2 करायचं. x + y = काय करणार? 2 करणार. बरोबर. बोथ आर ग्रेटर दॅन 0. x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. याचा अर्थ काय? बोथ आर पॉझिटिव्ह. दोघे पण पॉझिटिव्ह आहे असा याचा अर्थ आहे. दोघेही पॉझिटिव्ह म्हणजे कोणता क्वाड्रंट रे मुलांना? फर्स्ट क्वाड्रंट. सरळ सरळ. बरोबर. म्हणजे जे काही आहे ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लिहायचं. बरोबर. 0 1 2 3 4 5 1 2 3 4 दिस 5. आता इथे पहा, 6 ने डिवाइड करतोय मी, तर 2x / 6 + 3y / 6 = 6/6 तर 1 बनतो. म्हणजे x / 3 + y / 2 = 1 बनतो. तर एक्सच्या खालती काय आहे? 3 आहे. हे पहा 3. वायच्या खालती काय आहे? 2 आहे. तर हा घ्या 2. या दोघांना जॉईन करा. करा जॉईन. असं बनलं. मला सांगा या लाईनच्या कोणत्या साईडला एरिया आहे हे बघून सांगा. लेसर आहे की ग्रेटर आहे? लेसर याचा अर्थ टुवर्ड्स ओरिजिन. म्हणजे या लाईनच्या ओरिजिनच्या साईडला एरिया आहे. म्हणलं ठीक आहे यार, चलो दुसरी लाईन बघा बरं. x + y = 2 आली. 2 ने डिवाइड करा. पहा ना, 2 ने डिवाइड केलं तर x/2 + y/2 = 1 बनतो. यस. आता 2 आणि 2 लाईक पाहायचं आपल्याला. असं इथे 2 आहे आणि इथे पण 2 आहे. बरोबर. करा यांना जॉईन. हे पहा, हे जॉईन केलं मी असं. बरोबर. आता या लाईनच्या कोणत्या साईडला एरिया आहे कोणी कळवेल का मला? सर ऑपोजिट टू ओरिजिन. हा, कारण की इथे ग्रेटर दॅन आहे म्हणजे अवे फ्रॉम ओरिजिन. सो या लाईनच्या टुवर्ड्स नाही, अवे म्हणजे इकडे 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 इकडे. बघा, या ग्रीन लाईनच्या खाली आणि या लाईनच्या वरती. म्हणजे मला वाटतं रिक्वायर्ड एरिया बहुतेक हा आहे. आणि एरिया हा फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्येच रिप्रेझेंट केला पाहिजे बरं. कारण की हे दोन शेवटचे कंडिशन्स आहेत ना, एक्स इज पॉझिटिव्ह, वाय इज पॉझिटिव्ह. बोथ आर पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट.
बरोबर की नाही? बोथ आर पॉझिटिव्ह मीन्स फर्स्ट क्वाड्रंट. चलो पुढे जातोय. फार सेकंड क्वेश्चन पण झालाय बहुतेक आता आपला. अरे डायरेक्टली थर्ड नाही येत. लिस्ट काउंट मॅच नाही झाला माझ्या एक्सपेक्टेशनला. खैर, क्वेश्चन नंबर 3. पहा आता इथे काहीतरी वेगळा ट्विस्ट दिसतोय. हे 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 काहीतरी वेगळं दिसतंय इथे, जरा बघता येईल काय. सो मी काय करतो, पहिले तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करून घेतो इथं. ठीक आहे. आता इथे पहा हा वाला लिहा तुम्ही. 3x + 4y = 12 लिहा. त्याच्यानंतर हे पण लिहा. 4x + 7y = 28 लिहा. 12 पहिले डिवाइड मारा. 3x/12 + 4y/12 = 12/12 तर 1 रे. बरोबर. इथे 4x/28 + 7y/28 = 1. काय बनतो हा? x/4 प्लस हा काय बनतो y/3 = 1. चलो हा काय बनतो x/7 प्लस हा काय बनतो y/4 = 1. बरोबर की नाही? आता करायचे लाईन्स ड्रॉ नाही का. इथे लिहितो मी 1. एक्सला 7 पर्यंत जायचं ना. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. हे पहा x/4 म्हणजे एक्सच्या खालती 4 पाहिजे. एक्सच्या खालती 4 बरोबर. y/3 म्हणजे y ॲक्सिसवरती 3 पाहिजे. हे जॉईन करायचं असं. ठीक आहे. अरे असं जॉईन केलं. आणि थोडंसं पहा इथे ग्रेटर दॅन आहे याचा अर्थ अवे फ्रॉम ओरिजिन, म्हणजे या लाईनच्या बेसिकली या साईडला, या लाईनच्या त्या साईडला एरिया नाही का. म्हटलं ठीक आहे. पुढचं पहा बरं जरा. x/7 एक्सच्या खालती 7 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 7. y/4 म्हणजे y ॲक्सिसवरती 4. करा जॉईन दोघांना. पहा हे जॉईन केलं मी इथे. सांगा बरं या लाईनच्या कुठे. इथे पहा लेसर दॅन आहे मीन्स अगेन लाईक टुवर्ड्स ओरिजिन म्हणजे या साईडला. टुवर्ड्स ओरिजिन म्हणजे ओरिजिनच्या साईडला इकडे इकडे खालती. आता याच्या पुढे जर का तुम्ही पाहाल y = 1, y = what 1. तर पहिले तर एक काम करायला लागेल. हे ग्रेटर दॅन लेसर दॅन सोडून द्या रे. y = 1 वाली लाईन ड्रॉ करा पहिले. y = 1 म्हणजे काय. y ॲक्सिसवरती 1 वरती जाऊन अशी लाईन ड्रॉ करायची असते ना हॉरिझॉन्टल. y ॲक्सिसवरती 1 वरती जाऊन लाईन ड्रॉ करणे म्हणजे y = 1. हे मला असं वाटतं की काल झालं होतं बहुतेक आपलं नाही का असं. y = 1 याचा अर्थ y ॲक्सिसवरती जाऊन 1 वरती लाईन ड्रॉ करायची. दॅट इज y = 1. बट इथे म्हणताय की y इज ग्रेटर दॅन 1. हे बाबा हे y = 1 वाली लाईन आहे. तर y ग्रेटर दॅन 1 म्हणजे वरती ना. हे पहा या लाईनच्या वरती, या लाईनच्या वरती, या लाईनच्या इकडे, या लाईनच्या इकडे, म्हणजे एरिया बहुतेक आपला हा असावा. काय रे पटतंय का हे तुम्हाला? सर हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार ना मग? हो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जाणार, कारण की x = 0 पण बोलतात ते. हे बघा x = 0 याचा अर्थ पहिले x = 0 बोला. x = 0 म्हणजे काय. एक्स ॲक्सिस वरती 0 वरती जाऊन व्हर्टिकल लाईन नाही का. हे x = 0 हे बरोबर. आता x = 0 म्हणजे याच्या इकडे, म्हणजे या लाईनच्या इकडे, म्हणून इथे लिमिट केलं आपण याला इथे नाही का. म्हणजे इकडे हायलाईट करण्याची गरज नाही आहे. बरं मला खरं खरं सांगा बरं, समजत आहे का तुम्हाला? येस सर. हो सर. ओके. आता पुढे जातोय. फोर्थ क्वेश्चन करू म्हणजे ऑलमोस्ट हाफ सम्स तर संपतीलच आपल्या आजचे नाही का. बाबा एक 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 जसा समसम पुढे चाललाय ना तशी मला खूप जास्त खुशी होत आहे, कारण की आज मी आता क्लासवरतून लेक्चर घेतोय. कधी एकदा संपतं आणि घरी जातो असं झालं मला आता. पहा
हे समजतं तुम्हाला हा वाला पार्ट. एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे दोन्ही कसे असले पाहिजे? पॉझिटिव्ह. अबे एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट ना. हां ठीक आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्येच एरिया हायलाईट करायचं. पण इथे प्रॉब्लेम असे की 1 2 आणि 3 तीन लाईन्स आहेत रे. ठीक आहे ना, बघता येईल. चलो एक्स प्लस 4y इज इक्वल टू 24. हे इक्वल टू करा पाहिजे. ओके, त्याच्यानंतर 3x प्लस वाय इज इक्वल टू 21. 3x प्लस वाय इज इक्वल टू 21. ओके, त्याच्यानंतर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9. समजलं? आणि याच्यानंतर काय करा माहिती का? ड्रॉ करा. वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस ड्रॉ करा. ठीक आहे. तर मला वाटतं एक्स बाय 24 नाही का, 24 तिकडे खाली जाऊन डिवाइड प्लस 4y बाय 24. ओके, इज इक्वल टू 1. म्हणजे एक्स बाय 24 प्लस वाय बाय 6 इज इक्वल टू 1 नाही का. 21 इकडे जाऊन डिवाइड. 3x बाय 21 प्लस वाय बाय 21 इज इक्वल टू 1. म्हणजे एक्स बाय 7 प्लस वाय बाय 21 इज इक्वल टू 1. 9 तिकडे जाऊन डिवाइड. एक्स बाय 9 प्लस वाय बाय 9 इज इक्वल टू 1. ठीक आहे मुलांना. तर हे असं आहे पहा आता इथे मला वाटतं काय केलं पाहिजे, 3 करू का रे? 3 देन 6 देन 9 त्याच्यानंतर 12 त्यानंतर 15 त्याच्यानंतर 18 त्यानंतर 21 त्यानंतर हे 24. एंडला जाऊन जरा घाण केली मी, पण ठीक आहे. याच्यानंतर इकडे वाय ॲक्सिस होती पण 21 पर्यंत जायचं आहे. जाऊ 3 देन 6 then 9 then 12 then 15 then 18 and then 21. हे पहा, ज्यावेळेस 3 लाईन्स असतात ना त्यावेळेस थोडंसं काळजीपूर्वक. एक्सच्या खालती 24 आहे ना, तर हे पहा इथे 24 बरोबर. वायच्या खालती 6 आहे ना, 6 म्हणजे हे इथे करा ड्रॉ. हे पहा केलं ड्रॉ मी इथे. ही झाली पहिली लाईन. आणि पहिल्या लाईनच्या इथे काय म्हणतात पहा, लेसर दॅन आहे म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन. समजलं? दुसरी लाईन पहा, एक्सच्या खालती 7 असेल इथे कुठेतरी पुढे बरोबर. त्याच्यानंतर वायच्या खालती 21. हे पहा 21 कुठे बघायचं माहिती नाही. एक्सच्या खालती 7 आहे, वायच्या खालती 21 आहे. एक्सच्या खालती 7 आहे, वायच्या खालती 21 आहे. करा जॉईन दोघांना. तर हे असं झालं. सांगा याच्या कुठे? इथे पण पहा सेकंड लाईनचं लेसर दान आहे म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन इकडेच. ओके भाई. आणि जर का हे थर्ड लाईन पाहाल तर 9 आणि 9 आहेत. याचा अर्थ इथे एक 9 आहे आणि इथे पण एक 9 आहे नाही का. आता दोघांना ज्यावेळेस तुम्ही जॉईन कराल 9 आणि 9ला असा येईल. याच्या पण कुठे आहे? इथे पहा 9 आणि 9चं पण लेसर दान आहे. म्हणजे इथे पण टुवर्ड्स ओरिजिन. म्हणजे एरिया आपला हा असणार आहे, रिक्वायर्ड एरिया. काय म्हणता, समजलं का? तुम्ही म्हणत असाल सर हे एवढं करून काय करायचं पुढे? आहे ना, पुढच्या एक्सरसाइजमध्ये हळूहळू याचे ऍप्लिकेशन्स यायला लागतील ना. म्हणजे गोष्ट मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज इंटरसेक्ट करायचे नसतात का? काय नाही, परत बोल. मला समजलं नाही ऍक्च्युली. या लाईन्स इंटरसेक्ट करायच्या नसतात का? इंटरसेक्शन पॉईंट शोधायचे नसतं असं विचारते का तू? हा, इंटरसेक्शन पॉईंट शोधायचे, बट ते पुढच्या एक्सरसाइजमध्ये. ठीक आहे. सध्या या एक्सरसाइजमध्ये गरज नाही इंटरसेक्शन पॉईंट शोधण्याची. ठीक आहे. याच्या पुढच्या एक्सरसाइजमध्ये इंटरसेक्शन पॉईंट आपल्याला शोधून ऍक्च्युली प्रोसेस करायला लागतं, मॅक्सिमाइज आणि मिनिमाइज करण्याचा प्रोसेस. येस देवराज, सीईटीला क्वेश्चन कसे येतात समजेल हळूहळू. इवन एरिया पण दिलेला असतो त्यांनी ऑप्शनमध्ये की खालच्या ऑप्शनमधला कोणता ऑप्शन करेक्ट एरिया रिप्रेझेंट करतोय असं पण विचारलं जाऊ शकतं नाही का. मला एक पॉईंट सांगायचा होता तुम्हाला, आता तू विचारलंच आहे तर सांगतो. तुम्हाला 5 गोष्टी व्यवस्थित फॉलो करायच्यात. नंबर 1 टेक्स्टबुकचे न्यूमरिकल्स. नंबर 2 सॉल्व न्यूमरिकल्स. टेक्स्टबुकचे न्यूमरिकल्स मीन्स एक्सरसाइजचे न्यूमरिकल होईल. एक्सरसाइजचं इच अँड एव्हरी न्यूमरिकल सॉल्व करायचं. ठीक आहे. नंबर 2 सॉल्व न्यूमरिकल्स बरोबर. नंबर 3 बुकलेट MCQ. ते बुकलेट जो रिलीज केलेला ना PDF बुक मॅथमॅटिक्सचं त्यातले MCQs करायचे. टॉपिक वाईज MCQs आहेत त्याच्यामध्ये. नंबर 4 टेक्स्टबुक MCQs. टेक्स्टबुकच्या मागे MCQ असतात ते करायचे. नंबर 5 PYQs. एवढं सर्व करायचं.
कोणताही लेसन झाला नाही इथून पुढे 12वीचा तर हे सर्व गोष्टी झाल्याच पाहिजे, हे याची काळजी घ्या. या दोघांची काळजी तर मीच घेतोय. सॉरी, मी याची काळजी घेतोय, तुम्हाला याची काळजी घ्यायची. एक्सरसाइज मधला इच अँड एव्हरी न्यूमेरिकल तर मीच सॉल्व्ह करून देईन. आणि टेक्स्टबुकमध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेले असतात, ते तर तुम्हाला फक्त पाहायचे जमतात की नाही. माझं जसं लेसन संपला तसं तुमचं हे संपलं पाहिजे, पहिले 2 तास संपले पाहिजे. आणि लेसन संपल्यानंतर बुकलेटचे MCQs करायचे. याची पण काळजी मीच घेईन. याचे व्हिडिओ सोल्युशन अपलोड होत आहेत यूट्यूब चॅनलवरती इम्पल्सच्या. मे बी तुम्हाला दररोज नोटिफिकेशन येत असेल, 1-2 व्हिडिओ चालूच आहेत अपलोड होणे. टेक्स्टबुकच्या MCQची पण काळजी घेतो मी. चलो, त्याचे पण व्हिडिओ सोल्युशन अपलोड केलेत. PYQ पण आहे अपलोड. बरोबर, एवढं केल्यानंतरच पुढच्या चॅप्टरवरती जम्प करायचं तुम्ही सर्वांनी. ठीक. आता तुमचा जो डाऊट आहे ना की लाईक कसे येतील CET मध्ये क्वेश्चन्स, तर सध्यासाठी लाईक थांबा थोडंसं. आधी आपण टेक्स्टबुक कव्हर करून घेऊया, त्यानंतर आपण MCQ करू ना, त्यावेळेस तुम्हाला थोडीशी आयडिया मिळेलच. क्वेश्चन नंबर 5. हे एक काहीतरी आहे, हे पण एक काहीतरी विचित्रच आहे. त्याच्यानंतर आणखीन 2 काहीतरी आहेत. पहा मी याला काय लिहितो. x इज ग्रेटर दॅन 0 बट लेसर दॅन 3. मी याला असं लिहू शकतो का, x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, कॉमा x इज लेस दॅन इक्वल टू 3. तुम्हाला समजलं का? x ची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर आहे अँड ॲट द सेम टाइम x ची व्हॅल्यू 3 पेक्षा लेसर पण आहे. x इज लेसर दॅन 3 पण आहे. x इज ग्रेटर दॅन 0 पेक्षा जास्त पण आहे, 3 पेक्षा कमी पण आहे. मग एकाच याच्यामध्ये लिहिण्याऐवजी आपण असं कॉमा देऊन अलग अलग लिहितोय, एवढंच आहे फक्त. आता हे पहा बरं, y इज ग्रेटर दॅन 0 ना, हां असं लिहू का हवं तर, y इज ग्रेटर दॅन 0 असं लिहू. अँड y इज लेसर दॅन 3 पण आहे ना, म्हणजे y इज काय, लेस दॅन इक्वल टू 3. बरोबर, अलग अलग लिहिलं. आणि हे 2 लाईन्स तर आहेत रे तुमच्याकडे ऑलरेडी. ती लाईन्स आता परत लिहिण्याची गरज नाही मला. हे जे 2 आहेत ना, या 2 जणांना 4 मध्ये कन्वर्ट केलंय आपण आता. दोघांना 4 मध्ये कन्वर्ट केलेलं इथं. समजलं का? पहा, आज थोडंसं क्वांटिटी जास्तच दिसतोय लेक्चरमध्ये. काय विशेष? आज अभ्यास करावा असं वाटलं का? मुलांना तुम्हाला समजलं का की याला x इज ग्रेटर दॅन 0, भाई x इज ग्रेटर दॅन 0 आहे ना, अँड x इज लेसर दॅन 3, x इज लेसर दॅन 3. याला वेगळं वेगळं लिहिलंय मी इथे. y इज ग्रेटर दॅन 0, y इज ग्रेटर दॅन 0 अँड y इज लेसर दॅन 3 आहे ना इथे, y इज लेस दॅन इक्वल टू 3. आणि हे 2 लाईन्स परत राहणार तशा. हे पहा, हा आणि हा याचा मिनिंग काय कोणी कळवेल का मला? x ग्रेटर दॅन 0 म्हणजे x पॉझिटिव्ह, y ग्रेटर दॅन 0 म्हणजे y पण पॉझिटिव्ह. x आणि y दोघे पॉझिटिव्ह कुठे असतात? फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे या दोघांचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंटच्या बाहेर जायचं नाही एवढाच आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही. आणि राहिले प्रश्न आता हे 2 लाईन्स, त्याला तर मी लाईक लाईन्समध्येच कन्वर्ट करतो सरळ सरळ. असं पहा, x प्लस वाय इज इक्वल टू 5 लिहून टाकतो सरळ सरळ, नाही का. आणि तो पुढचा काय आहे, 2x प्लस वाय इज इक्वल टू 4 लिहून टाकतो त्याला डायरेक्टली. मग काय, x बाय 5 प्लस वाय बाय 5 इज इक्वल टू 1 लिहितो, नाही का. x बाय 5 प्लस वाय बाय 5 इज इक्वल टू 1 लिहितो. इथे 2x बाय 4 प्लस वाय बाय 4 इज इक्वल टू 1 लिहितो. म्हणजे x बाय 2 प्लस वाय बाय 4 इज इक्वल टू 1 लिहितो. समजलं? हा आणि हा. तर मग आता आपण एक काम करू, ड्रॉ करायला स्टार्ट करू. हे काय आहे इथे असं, नाही का. सी, एक्सच्या खालती 5 आहे ना, 5 1 2 3 4 5, देन 1 2 3 4 देन 5. इथे आहे 0. हे पहा, पहिली लाईन ड्रॉ करू. 5 5 वाली लाईन पहा, एक्सच्या खालती 5, वायच्या खालती 5. पॉईंट्स हायलाईट करतोय, एक्सच्या खालती 5 आणि वायच्या पण खालती 5. बरोबर. तर ठीक आहे, केलं मी ड्रॉ इथे असं. पुढे दुसरा सेकंड लाईन पहा, एक्सच्या खालती 2, वायच्या खालती 4, एक्सच्या खालती 2, वायच्या खालती 4. बरोबर. करा यार, ही लाईन ड्रॉ करून टाका सरळ सरळ अशी. ठीक आहे. पण हे पहिली लाईन जी होती ना, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 वाली, ही वाली, इथे लेसर दॅन आहे ना, लेसर दॅन म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन. ही जी दुसरी लाईन आहे ना, ही वाली,
इथे काय आहे ग्रेटर दॅन म्हणजे अवे फ्रॉम ओरिजिन म्हणजे याच्या इकडे याच्या इकडे. ओरिजिन इथे आहे, अवे फ्रॉम ओरिजिन म्हणजे इकडे, हे टुवर्ड्स ओरिजिन झालं इकडे. आता हे पुढे पुढे पहा बरं, एक्स इज लेसर दॅन इक्वल टू 3. काय बोललं मी, एक्स इक्वल टू 3 लिहायचं पहिलं, बरोबर. सांगा एक्स इक्वल टू 3 कसं असतं, एक्स ॲक्सिस वरती 3 वरती जाऊन लाईन. पान आहे एक्स ॲक्सिस वरती 3 वरती जाऊन लाईन, एक्स ॲक्सिस वरती 3 वरती जाऊन लाईन म्हणजे एक्स इक्वल टू 3 आहे. आता एक्स इज लेसर दॅन 3 याचा अर्थ याच्या इकडे. आणि इथे पहा बरं, वाय इज लेस दॅन इक्वल टू 3, त्याला पहिले वाय इज इक्वल टू 3 लिहिणार ना तुम्ही याला. मग वाय इज इक्वल टू 3 पहिले ड्रॉ करा हे असं. वाय इज इक्वल टू 3 मी इथे ड्रॉ करतो, हा वाला पार्ट समजलं. आता वाय इज लेसर दॅन 3 आहे ना इथे, मग वाय इज इक्वल टू 3 जो आहे ना इथे, तर लेसर दॅन 3 म्हणजे लाईक खाली असं. सो हा वाला पार्ट असं. हा वाला पार्ट आपला रिक्वायर्ड एरिया असणार आहे. काय म्हणता, ओके का इथेपर्यंत? अशी 5 क्वेश्चन झालेली आहेत. आता तुम्हाला वाटत असेल यार आता हे तर बघतोय आपण सेम टाईपचेच क्वेश्चन चालू आहेत. क्वेश्चन नंबर 6 नंतर एक छोटासा चेंज आहे, वर्ड प्रॉब्लेम आहेत, बघू काय होतं त्यांचं पण. बट पहिले क्वेश्चन नंबर 6 पाहूया आपण आता. चलो मुलांना पहा क्वेश्चन नंबर 6. तर नंबर 1, एक लाईन आहे, इथे दुसरी लाईन आहे, इथे तिसरी लाईन आहे, नाही का. ठीक आहे करू. एक्स मायनस 2y इज इक्वल टू 2 लिहितो मी याला. ही दुसरी लाईन जी आहे त्याला मी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 लिहितो आहे. ही जी तिसरी लाईन आहे त्याला मी -2x प्लस वाय इज इक्वल टू 4 लिहितो. चला 2ने डिवाइड करा. एक्स बाय 2 मायनस 2y/2 इज इक्वल टू 1 लिहितो. एक्स बाय 3 प्लस y/3 इज इक्वल टू 1 लिहितो. इथे -2x/4 प्लस y/4 इज इक्वल टू 1 लिहितो. इथे एक्स बाय 2 इथे प्लस लिहितो, 2 कॅन्सल, मायनस आहे ना इथे, y/-1 लिहितो मग सरळ सरळ, इज इक्वल टू 1 लिहितो. इथे एक्स बाय 3 प्लस y/3 इज इक्वल टू 1 आणि इथे एक्स बाय -2 नाही का, हे -2 होतं, प्लस y/4 इज इक्वल टू 1 लिहिलेलं आहे मी इथे. इथे बघा फर्स्ट क्वाड्रंट आहे, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. याचा अर्थ जे काही आहे ते सर्व फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, त्याच्या बाहेर जायचं आहे का, बिलकुल पण नाही. ठीक आहे. पण थोडंसं मी ड्रॉ करते वेळी चारही क्वाड्रंट इथे आता ड्रॉ करणार. सी, this is 1, this is 2, this is 3, this is -1, this is -2, this is -3, 1 2 3, -1 -2 -3. ओके. पहा एक्स डिवाइड बाय 2 आहे की नाही, म्हणजे एक्सच्या खालती 2 पाहिजे आपल्याला. हे पहा एक्सच्या खालती एक्स ॲक्सिसवरती 2. वाय डिवाइड बाय -1 आहे की नाही, म्हणजे वाय ॲक्सिसवरती -1 पाहिजे, म्हणजे हा वाला पॉईंट. या दोघांना तुम्ही जॉईन केलं पाहिजे आता पहिले. हे पहा रे मी जॉईन केलं इथं. ठीक आहे. इथे लेसर दॅन आहे ना, लेसर दॅन याचा अर्थ टुवर्ड्स ओरिजिन म्हणजे इकडे. ओके ठीक. दुसरी लाईन पहा, x/3 y/3 म्हणजे 3 वाला पॉईंट. हे पहा x/3 आणि वायच्या खालती पण 3. करा जॉईन. कुठे रे बाबा, याच्या कुठे, ग्रेटर दॅन मीन्स याच्या अवे फ्रॉम ओरिजिन. हे पहा याच्या इकडे आणि याच्या इकडे नाही का, इथे ग्रेटर दॅन आहे म्हणजे अवे फ्रॉम ओरिजिन ना, म्हणजे ओरिजिनच्या लाईक तिकडे. तिसरा जो लाईन आहे ना आपला, तिसरा लाईन x/-2, एक्सच्या खालती -2, एक्स ॲक्सिसवरती -2 आणि y/4 म्हणजे y ॲक्सिसवरती 4, इथे येईल वरती 4 कुठेतरी. करू हे जॉईन मी इथे असं. ठीक आहे. सांगा बरं आता याच्या कुठे लेसर दॅन, याचा अर्थ वॉट, टुवर्ड्स ओरिजिन म्हणजे याच्या इकडे, आणि सर्व फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणून. मुलांनो या लाईनच्या लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन ना, ओरिजिनकडे ना इकडे. पहा या लाईनच्या इकडे, या लाईनच्या वरती, या लाईनच्या इकडे. म्हणजे मला असं वाटतं बहुतेक हा एरिया आहे, बहुतेक हा वाला एरिया. पण फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट क्वाड्रंटच्या बाहेर जाऊ द्यायचं बिलकुल पण नाही जाऊ द्यायचं फर्स्ट क्वाड्रंटच्या बाहेर. हा वाला तो एरिया आहे. येस भाई.
चलो नेक्स्ट सम. हां रेकॉर्डिंग पाठवतो बाबा, लगेच पाठवतो. काय करीन आता, लेक्चर झालं की लगेच अपलोड करतो, लगेच पाठवून देतो. आता क्वेश्चन नंबर 7 झाला. आता 2च क्वेश्चन बाकी आहेत. पहा क्वेश्चन नंबर 7. आता हे थोडंसं व्यवस्थित समजून घ्यायला लागेल तुम्हाला. आधी कंपनी प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स ए अँड बी. कंपनी काय करते माहिती का, दोन टाईपचे आर्टिकल बनवते, ए आणि बी, विच रिक्वायर्स सिल्वर अँड गोल्ड. हे बघा, जे जे नवीन गोष्ट समजत जातील ना तुम्हाला, ते तुम्ही लिहा. टेबल बनवायचं असतं. 2 टाईपचे आर्टिकल बनवते ना, मग मी इथे लिहितो पहा, आर्टिकल ए आणि इथे खाली लिहितो आर्टिकल बी. तुम्ही म्हणणार एका खाली एकच का लिहिलं भाऊ, इथे आर्टिकल ए आणि इथे आर्टिकल बी लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही, जसं वाटेल तसं लिहा बिंदास्त. ठीक आहे. कंपनी प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ आर्टिकल ए अँड बी म्हणून लिहिलं इथं. इट रिक्वायर्स सिल्वर अँड गोल्ड. हे पहा, सिल्वर आणि गोल्ड मी असं लिहिलं पाहिजे, सिल्वर आणि गोल्ड. कारण की ए बनवण्यासाठी पण सिल्वर आणि गोल्ड लागणार आहे आणि बी बनवण्यासाठी पण सिल्वर आणि गोल्ड लागणार आहे. पुढे, each unit of A requires 3 ग्राम ऑफ सिल्वर अँड 1 ग्राम ऑफ गोल्ड. हे पहा, आर्टिकल ए बनवायचं असेल तर 3 ग्राम सिल्वर लागतो आणि 1 ग्राम गोल्ड लागतो. while each unit of article B requires 2 ग्राम ऑफ सिल्वर अँड 2 ग्राम ऑफ गोल्ड. आर्टिकल बी बनवायचं असेल तर 2 ग्राम सिल्वर लागतं, 2 ग्राम गोल्ड लागतं. हे असं क्वेश्चन म्हणतोय मी. क्वेश्चन होतं, रीड करतो परत. कंपनी प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ आर्टिकल्स ए अँड बी. बाबा आर्टिकल ए आर्टिकल बी बनवत होतो, विच रिक्वायर्स सिल्वर अँड गोल्ड. सिल्वर लागतो आणि गोल्ड लागतो. म्हणजे ठीक आहे. ईच युनिट ऑफ आर्टिकल ए रिक्वायर्स 3 ग्राम ऑफ सिल्वर. सिल्वर 3 ग्राम लागतं आणि गोल्ड 1 ग्राम लागतं. वाईल ईच युनिट ऑफ बी रिक्वायर्स, आर्टिकल बी बनवण्यासाठी 2 ग्राम सिल्वर आणि 2 ग्राम गोल्ड लागतो. बरोबर. पुढे, कंपनी हॅज 6 ग्राम ऑफ सिल्वर. मुलांनो, सिल्वर किती आहे, 6 ग्राम अवेलेबिलिटी आहे. इथे लिहितो अवेलेबिलिटी. सिल्वर 6 ग्राम आहे आणि गोल्ड तर 4 ग्राम आहे. समजलं. कन्स्ट्रक्ट दी इनइक्वेशन्स अँड फाइंड फिजिबल सोल्युशन्स ग्राफिकली. त्यांना काय म्हणायचं माहिती का, की कंपनीकडे 6 ग्राम सिल्वर आहे आणि 4 ग्राम गोल्ड आहे म्हणा. आर्टिकल ए बनवायला एवढं सिल्वर एवढं गोल्ड लागतं, आर्टिकल बी बनवायला एवढं सिल्वर एवढं गोल्ड लागतं. तर त्यांचं म्हणणं असं की लाईक कन्स्ट्रक्ट इनइक्वेशन्स अँड फाइंड फिजिबल सोल्युशन. म्हणजे इनइक्वेशन्स बनवा म्हणे. आता समजा कंपनीला डाऊट काय की यार एवढं एवढं लागतं, एवढं एवढं अवेलेबल आहे, तर कंपनी म्हणते की आपण किती बनवू शकतो रे आर्टिकल ए आणि आर्टिकल बी किती बनवू शकतो. असं कंपनीला लाईक असं विचार येतोय की आपण आर्टिकल ए किती बनवू शकतो आणि आर्टिकल बी किती बनवू शकतो. समजलं तुम्हाला. आर्टिकल ए आणि आर्टिकल बी किती बनवायचे आता आपण, 10 आर्टिकल ए, 20 आर्टिकल बी, की 1 आर्टिकल ए 1 आर्टिकल बी, म्हणजे काय काय बनवू शकतो हे जरा जाणून घ्यायचं त्यांना. मी छोटासा एक चेंज करू का रे इथे. बरं ठीक आहे, एक काम करतो, क्वेश्चन पहिले एक्सप्लेन करतो व्यवस्थित आणि त्याच्यानंतर एंडला जाऊन छोटासा चेंज करतो. ठीक आहे. पाहत काय सांगता. आता कंपनीला माहित नाही की आर्टिकल ए किती बनणार. ॲज्युम करा की एक्स आर्टिकल ए बनणार आणि वाय आर्टिकल बी बनणार. म्हणजे आर्टिकल ए असे एक्स बनवतोय मी, असे 10 युनिट बनवतोय, 20 युनिट बनवतोय, तसे एक्स युनिट ऑफ आर्टिकल ए बनवणार आहे मी अँड वाय युनिट ऑफ आर्टिकल बी बनवणार आहे मी. मला सांगा बरं मुलांना, एक्स शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड वाय शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 बनवायचं आहे की नाही. मग पॉझिटिव्हच बनवाल ना काहीतरी, की -1 आर्टिकल ए बनवाल का, किंवा -2 आर्टिकल बी बनवाल का. एक्स युनिट ऑफ आर्टिकल ए अँड वाय युनिट ऑफ आर्टिकल बी बनवतोय आपण. दॅट मीन्स एक्स अँड वाय बोथ शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे तर पहिलं कन्स्टंट आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन कंडिशन्स काय आहेत माहिती का, सांगतो मी तुम्हाला. आर्टिकल ए बनवण्यासाठी मला सांगा सिल्वर किती लागणार रे. 1 युनिट बनवायचं असेल तर 3 ग्राम लागतं. एक्स युनिट बनवायचं असेल तर 3x ग्राम एवढं सिल्वर चाललं जातं. 1 युनिट बनवायचं असेल तर 3 ग्राम लागतं. 2 युनिट बनवायचं असेल तर 6 ग्राम लागतं. तसे एक्स युनिट्स बनवायचे असेल तर 3x ग्राम इतकं लाईक सिल्वर लागतं. प्लस आर्टिकल बी बनवायचं असेल तर 2 ग्राम सिल्वर लागतं. बट वाय युनिट ऑफ आर्टिकल बी बनवतात तर 2y ग्राम सिल्वर लागतो. किती, 2y ग्राम सिल्वर लागतो. तर एवढं सिल्वर लागलं भाऊ, पण सिल्वर तर 6 ग्रामच आहे ना.
सो दिस शुड बी लेस दॅन इक्वल टू 6. सिल्वर जे लागणार आहे ना तुम्हाला बनवण्यासाठी तर ते 6 किंवा 6 पेक्षा कमी असलं पाहिजे, कारण की 6 पेक्षा जास्त सिल्वर कंपनीकडेच नाहीये. सेम गोल्ड किती लागतं, एक युनिट ऑफ आर्टिकल ए बनवायचं असेल तर 1 ग्राम लागतो गोल्ड. पण आपण एक्स युनिट ऑफ आर्टिकल ए बनवतोय तर 1 इंटू एक्स एवढं ग्राम गोल्ड लागेल, बरोबर. 2 इंटू वाय एवढं ग्राम गोल्ड लागेल आर्टिकल बी साठी. पण गोल्ड जे लागणार आहे ना हे 4 ग्राम पेक्षा कमी पाहिजे. सो एक्स प्लस 2y शुड बी लेस दॅन इक्वल टू 6. मुलांना तुम्हाला हे समजलंय का? येस सर. मला वाटतं नोट्स काढते वेळी आणखी थोडंसं व्यवस्थित समजेल. तर हे असं आहे पहा, हे कन्स्ट्रेंट्स आहेत. एक्स आणि वाय काय आहे असं जर कोणी विचारलं तुम्हाला, तुम्ही सांगतायत की एक्स हे तर आर्टिकल एचा युनिट आहे म्हणजे किती क्वांटिटीमध्ये बनवतोय मी. वाय हे तर आर्टिकल बीचे युनिट्स आहेत म्हणजे किती आर्टिकल बी बनवतोय म्हणजे वाय. आता विषय काय झालाय माहिती का, इथे अवेलेबिलिटी ही थोडीशी ऑड आहे जरा, नाही का. म्हणजे 4 ग्राम म्हणे, अबे आर्टिकल बी बनवायला 2 ग्राम लागतं, 1 ग्राम लागतं. मग काही जास्त काही बनणार नाही 4च ग्राम अवेलेबिलिटी असेल तर. इथे ऍक्च्युली 4 किलोग्राम असं लिहिलं असतं तर बरं पडलं असतं, नाही का. म्हणजे 4000 ग्राम बनलं असतं ते, बरोबर ना. म्हणजे इथे 4000 असं बनलं असतं. इथे पण किलोग्राम जर का असलं असतं ना तर हे 6000 ग्राम बनलं असतं, 6000 असं बनलं असतं इथे. समजलं का तुम्हाला? टोटल सिल्वरचं ॲडिशन हे 6000 पेक्षा कमी असलं पाहिजे किंवा 6000 पण चालेल आपल्याला. मग हे थोडंसं प्रॅक्टिकली जरा बरं वाटतं की बनवले बाबा 100 आर्टिकल ए, 200 आर्टिकल बी. समजा आर्टिकल ए वरती काहीतरी प्रॉफिट असेल, आर्टिकल बी वरती काही प्रॉफिट असेल, मग तो विकल्यानंतर प्रॉफिट पण मॅक्सिमम झाला पाहिजे. तर मग किती बनवायचे, नाही का. काहीतरी असेल ना मागे प्रोग्रामिंग. तर ते हळूहळू शिकायचं आपल्याला पुढच्या एक्सरसाइजमध्ये जाऊन. सध्यासाठी तरी काही नाही. सध्यासाठी त्यांनी जेवढं बोललं आहे, ओके, की हे इनिक्वेशन बनवायचे आहेत आणि याचा ग्राफ ड्रॉ करायचा. आता सांगा बरं, ग्राफ ड्रॉ करू शकाल का याचा तुम्ही? दाखवू का करून? पहा, पहिला जो इक्वेशन आहे त्याला मी काय लिहितो सरळ सरळ, 3x प्लस 2y इज इक्वल टू 6 लिहितो. 6 इकडे जाऊन डिवाइड, x बाय 2 प्लस y बाय 3 इज इक्वल टू 1 लिहितो मी. पहा एक्सच्या खालती 2 आहे, 1 2 3 4, 1 2 3. एक्स बाय 2 म्हणजे एक्सच्या खालती 2 हा पॉईंट, y बाय 3 म्हणजे वायच्या खालती 3 म्हणजे हा पॉईंट. करा जॉईन असा. याचा लेसर दॅन आहे ना म्हणजे याच्या इकडे, ठीक आहे. सेकंड लाईन पहा बरं, एक्स बाय 4 प्लस 2y बाय 4 इज इक्वल टू 1 लिहू का डायरेक्टली इथं? समजलं तुम्हाला? एक स्टेप गायब करून लिहिलं मी. म्हणजे एक्स बाय 4 प्लस वाय बाय 2 बनतो म्हणजे एक्सच्या खालती 4 आणि वायच्या खालती 2. पहा एक्सच्या खालती 4 आणि वायच्या खालती 2 असं ड्रॉ करतो मी इथं. याच्या पण टुवर्ड्स ओरिजिन म्हणजे एरिया बनणार आहे हा. या एरियामधला कोणताही पॉईंट घ्या, कोणत्याही पॉईंटचं कोऑर्डिनेट घ्या किंवा कोणत्याही पॉईंटचं एक्स आणि वाय कोऑर्डिनेट व्हॅल्यू घ्या, ती व्हॅल्यू इथे चालेल आपल्याला. म्हणजे समजा इथे एक पॉईंट आहे की नाही या एरियामध्ये, हा 1,1 पॉईंट दिसतो की नाही इथे. मग ते म्हणते की एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 1 म्हणजे 1 आर्टिकल ए आणि 1 आर्टिकल बी चालतो, म्हणजे बनतो तसं. पण या एरियाच्या बाहेर जर का तुम्ही गेलं, लेटस से फॉर एक्झाम्पल असं गेलं समजा इथे, पहा बरं हा पॉईंट पहा बरं, 2,2 आहे की नाही. एक्स कॉर्डिनेट इज 2 अँड वाय कॉर्डिनेट इज 2. म्हणजे तुम्ही 2 आर्टिकल ए बनवाल ना, आर्टिकल ए जर का 2 बनवाल 2 आणि आर्टिकल बी पण जर का 2 बनवाल तर प्रॉब्लेम काय होईल माहिती का, 2 आर्टिकल ए बनवलं तर 6 ग्राम सिल्वर लागतं, 2 आर्टिकल बी बनवलं तर 4 ग्राम सिल्वर लागतं. 6 प्लस 4 10, 6 ग्राम सिल्वर अवेलेबल आहे. तर हे पॉसिबल नाही आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जो कोणता एक्स आणि वायचा व्हॅल्यू असेल तशा व्हॅल्यूचेच आर्टिकल ए आणि आर्टिकल बी बनू शकतात, असा याचा अर्थ आहे. सो दॅट इज फिजिबल सोल्युशन आहे. फिजिबल सोल्युशन म्हणजे एवढे एवढे बनू शकतात. या एरियामधला कोणताही पॉईंट घ्या, लेटस से फॉर एक्झाम्पल जसं आता मी इथे एक पॉईंट घेतो पहा, हे पहा बरं, हे समजलं तुम्हाला? हा पॉईंट काय आहे त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट, या पॉईंटचा कोऑर्डिनेट मला वाटतं 0.5 किंवा 1 आहे. म्हणजे 0.5 आर्टिकल ए बनवा आणि 1 आर्टिकल बी बनवा. म्हणजे आर्टिकल ए 0.5 क्वांटिटीजच बनवला. आता 0.5 क्वांटिटी हे थोडंसं ऑड वाटतं ऐकायला, पण म्हणूनच म्हणलं ना मी इथे की 6च्या ऐवजी 6000 असलं पाहिजे. मग थोडंसं व्यवस्थित प्रॅक्टिकली थोडंसं व्यवस्थित बोलता आलं असतं आपल्याला. बट खैर, हे समजलं का तुम्हाला? हा सम मुलांना तुम्हाला हे समजलेलं आहे का, की अवघड वाटत आहे? कसं वाटत आहे आत्ता 12वीचं
समजलं सर. समजलं. मग आता जाऊ का हे जरा लास्ट क्वेश्चन नंबर 8 झालं आता. लाईक एवढं झालं की संपलं. चलो तर पहा आता. सी गाईज क्वेश्चन नंबर 8. फर्निचर डीलर आला पाहतो परत. याचाच एक्झाम्पल दिला होता का मी काल. पहा, फर्निचर डीलर्स डील्स इन टेबल्स अँड चेअर. बहु तो एक तर टेबल घेतो नाही तर चेअर घेतो. त्याने का आपलं ठरलंय जे जे नवीन नवीन गोष्ट दिसली की असं लिहून टाकायचं लगेच टेबल चेअर. ही हॅज 1,50,000 टू इन्व्हेस्ट अँड स्पेस टू स्टोअर 60 पीसेस. 60च गोष्टी स्टोअर करू शकतो म्हणे तो. ठीक आहे ना. चलो. टेबल कॉस्ट हिम 1500. ओके. अँड चेअर कॉस्ट हिम 750 रुपीज. बरोबर. आता मला तुम्ही सांगा, टेबल बनवायचं आहे, चेअर बनवायचं आहे. मी म्हणतो एक्स टेबल बनवू आणि वाय चेअर बनवू. बरोबर. आता कन्स्टंट तुम्ही सांगा बरं. तुम्हाला जसं समजतं तसं कन्स्टंट सांगा मला तुम्ही. एक्स टेबल आणि वाय चेअर घेऊ. 1500x plus 1750y is equal to 1.5 lakh. हिंदी इंग्लिश मराठीची आई बहीण केलाय तू. पण ठीक आहे बघा आता. 1500x समजलं ना तुम्हाला. एक्स टेबल बनवतोय. एक्स टेबल तर म्हणजे समजलं का एवढे पैसे जातील. अबे एक टेबल बनवलं की 1500 रुपये जातात. मग एक्स टेबल बनवलं की 1500x एवढे रुपये जाणार ना. एक चेअर बनवलं की 750 रुपये जातात. मग तसे वाय चेअर बनवलं तर 750y एवढे रुपये जाणार आपल्याकडनं. तर एवढे रुपये जे गेलेले आहेत ना, दॅट शुड बी लेसर दॅन ऑर इक्वल टू 1.5 lakhs. बरोबर. कारण की 1.5 लाख रुपयेच आहेत. तर 1.5 लाख पेक्षा कमीच असलं पाहिजे ना यांचं कॉस्टिंग. यांचं कॉस्टिंग 1.5 लाखच्या वर असेल तर कुठून देणार तो पैसे. काय मुलांना हा कन्स्टंट समजला का आपल्याला. येस सर. ठीक आहे. चलो सेकंड कन्स्टंट. सेकंड कन्स्टंट काय रे. एक्स प्लस वाय शुड बी लेसर दॅन इक्वल टू 60. तुम्ही म्हणणार कसं काय. अबे टेबल एक्स घेतोय, चेअर वाय घेतोय, बट 60 पेक्षा जास्त घेऊ नाही शकत तो. ही हॅज स्पेस टू स्टोअर ॲट मोस्ट 60 पीसेस. म्हणजे 60 मॅक्सिमम 60 स्टोअर करण्याची लाईक जागा त्याच्याकडे आहे. सो एक्स प्लस वायचं जे ॲडिशन आहे ना हे ॲटमोस्ट 60 म्हणजे 60 असलं पाहिजे. 60 पेक्षा कमीच असलं पाहिजे. काय रे बाबा समजलं का. हे दोन कन्स्टंट आहेत. बस एवढे दोन कन्स्टंट. आणि हे तिसरा चौथा कन्स्टंट एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. दोघे पण पॉझिटिव्ह असले पाहिजे ना. टेबल आणि चेअर काहीतरी घ्यालच ना. निगेटिव्ह टेबल निगेटिव्ह चेअर थोडी ना घेऊ शकतो आपण. आता हे जरा ड्रॉ करून आपण फिजिबल सोल्युशन काढूया. आता हे पहिलं जे लाईन आहे ना ते 1500x जरा इथे वर्कआउट करतो मी त्याला. 1500x डिवाइड बाय 1.5 लाख प्लस 750y डिवाइड बाय अगेन 1.5 लाख इज इक्वल टू 1. तुम्हाला समजलं काय. एक 0 ते जास्त झालेलं वगैरे. तर इथले 2 0 आणि खालचे 2 0 कॅन्सल. बरोबर. इथे x डिवाइड बाय मला असं वाटतं 100 बनतो. प्लस इथे y डिवाइड बाय हे पहा हे 0 कॅन्सल. y डिवाइड बाय होते 200 बनतो. इज इक्वल टू 1 बनतं. ही झाली आपली पहिली लाईन. आणि दुसरी जी लाईन आहे ना ही म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 60 वाली ते तर सरळ सरळ एक्स बाय 60 प्लस वाय बाय 60 इज इक्वल टू 1 अशा दोन लाईन्स बनलेल्या आहेत. करायचं ड्रॉ. 60 आहे म्हणजे समज ना तुम्हाला काय करायला आता इथे 30 किंवा किती करू रे 50 करू डायरेक्टली 50 100 150 अँड देन 200. ठीक आहे. 50 100 150 अँड देन 200 डन. आता पहा पुढे. पहिली लाईन 60-60 वाली आहे. ही 60-60 वाली 60 इथे असतो आणि 60 इथे पण तर असतो. ते बोल बोल. नाही कंटिन्यू करा सर. हां 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 ठीक आहे. 60-60 समजलं ना तुम्हाला. हे एक्सच्या खालती 60 एक्स ॲक्सेस वरती 60 वाय ॲक्सेस वरती 60. पण या हा जो कन्स्टंट आहे ना 60-60 वाला हा वाला कन्स्टंट इथे लेसर दॅन आहे. लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन इकडे. बरोबर.
आणि हे पुढचा जो कॉन्स्टंट आहे x/100 आणि y/200 वाला, हे पहा x/100 म्हणजे हा, y/200 म्हणजे हा, असंच ना? काहीतरी चुकलं का रे? याच्या पण लेसर दॅन म्हणजे इकडेच ना? याच्या पण लेसर दॅन आहे म्हणजे इकडेच का? हे पटतंय का तुम्हाला? पहिल्या लाईनच्या पण इकडेच, दुसऱ्या लाईनच्या पण इकडेच, म्हणजे फिजिबल सोल्युशन हे हे असणार आहे, हे असणार आहे. समजलं का? अरे दोघांच्या इकडे म्हणजे हेच ना. आणि ते x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंट मध्येच तर एरिया हायलाइट केलाय मी आत्ता इथे. तर हे असं आहे पहा मुलांना. आय होप तुम्हाला जमतं. जर थोडंसं अवघड जरी वाटलं तरी आता हे लगेच अपलोड करीन ना मी यूट्यूबवरती, तर तिथून थोडंसं कव्हर करून घ्याल ना. काय लेवलवरती समजलं रे लेक्चर? जरा आउट ऑफ 10 रेट करा बरं. मग मी थोडंसं सुकून जाऊ शकतो जरा. प्रोबॅबिलिटी एवढं तर अवघड नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे, चलो गुड. तर ठीक आहे यार, मग मी सेशन क्लोज करू का आता? सर ऐका ना, ते नोट्स म्हणजे कसे बनवायचे असतात? ते टेक्स्ट बुकला रेफर करून बनवायचे असतात का ते? टेक्स्टबुकचे सॉल्ड न्यूमरिकल्स पहा बरं, मग तुला समजून जाईल. नाही नाही, म्हणजे ते नोट्स कसे बनवायचे म्हणजे? नाही समजलं मला. नोट्स नोट्स अच्छा, म्हणजे हे आता ज्यावेळेस हे लेक्चर परत पाहून नोट्स बनवायचे ते म्हणतो का तू? हा हा हा. नाही नाही, मी जसं लिहितोय ना एक्झॅक्टली तसंच लिहायचं, फक्त व्यवस्थित सिस्टमॅटिक चांगलं हँडरायटिंग करून व्यवस्थित लिहा, बाई काही. अच्छा. ठीक. चलो मुलांना, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया आणि उद्या आपण तिसरा एक्सरसाइज करणार आहे, ज्यामध्ये थोडेसे वर्ड प्रॉब्लेम आहेत खूप सारे. किती आहेत बघा बरं जरा. एक 9 वर्ड प्रॉब्लेम आहेत. मला असं वाटतं तिसरा एक्सरसाइज बहुतेक 2 दिवसात हे करायला लागेल. पहिल्या दिवशी एक आणि दुसऱ्या दिवशी एक लेक्चर, असं काही ते करायला लागेल. पाहू आपण उद्या. तर मग लेक्चर आता इथे एंड करतोय, उद्या भेटूया आपण. ओके, सो बाय एव्हरीवन, गुड नाईट. बाय येस बाय सर, थँक यू. येस, बाय एव्हरीवन, गुड नाईट.